शिक्षणाचं मुंबईतलं माहेरघर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये पेंढरकर महाविद्यालय वाचवण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे। केव्ही पेंढरकर कॉलेज विना अनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसंच ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गामध्ये बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात सेव्ह पेंढरकर कॉलेज असा नारा देत माजी विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण केलंय। आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित करण्यात आलेलं आहे। आमचं काम आहे शिकवणे, पण ते आम्हाला करू न देता एका खोलीमध्ये बसण्याची सक्ती केली गेली आहे आणि जर तुम्ही इतस्ता गेले तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची धमकी देण्यात येत आहे। तर मी दिव्यांग आयुक्तांमधून तक्रार करून मी आता जॉईन झालेलो आहे। त्यानंतर मला कुठलंही काम दिलेलं नाही, जॉईन झाल्यानंतर कुठलंही हे केलेलं नाही। फक्त आम्हाला आता फक्त बसून ठेवलेलं आहे, माझ्यासह सर्व कर्मचाऱ्यांना बसून ठेवलेलं आहे। आता आमचा ह्या महिन्याचा मे महिन्याचा पगारही झालेला नाही आहे। त्या ठिकाणी जे काही वेतन देयक आहे ते महाविद्यालयातून शिक्षण सहसंचालक पनवेल या ठिकाणी पाठवण्यास प्रशासनाने नकार दिलेला आहे। या अन्यायी आणि हुकुमशाही प्रवृत्तीवरती प्रशासक बसवून सरकारने या महाविद्यालयाची या जाचातून सुटका करावी अशी नम्र विनंती आहे। हे प्रशासन नेहमीच या शिक्षकांवरती या विद्यार्थ्यांवरती अन्याय करताना दिसतंय, म्हणून 2015लाच या कॉलेजवर प्रशासक नेमावं अशा प्रकारची मागणी झाली होती आणि त्याला युनिव्हर्सिटीने सुद्धा परवानगी दिली होती। त्याचं पुढे काय झालं याचाही जाब आम्ही या ठिकाणी विचारत आहोत। या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आवाज उठवून या सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं काम करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।